नुकतंच मी पुण्याच्या घोले रोडवर असलेल्या नैवेद्य थालीला भेट दिली. सोशल मीडियावरील रील्स आणि हवा बघून मी तिथे गेलो होतो, परंतु तिथून बाहेर पडताना माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप खराब होता. खरं सांगायचं तर माझा छत्रपती संभाजीनगरमधील नैवेद्य थाळीचा अनुभव नेहमीच अप्रतिम राहिलेला आहे. तिथली टेस्ट, क्वालिटी आणि सर्व्हिस एकदम बेस्ट असते. याच अपेक्षेने मी पुण्याच्या आउटलेटमध्ये गेलो होतो, पण तिथे जे घडलं ते धक्कादायक होतं. सगळ्यात पहिले घोले रोडला गेल्यानंतर समजलं की तिथे सिलेंडर उपलब्ध नव्हता. टेक्निकल अडचणी समजू शकतो, पण सिलेंडर नाही म्हणून बऱ्याच महत्त्वाच्या डिशेस मिस आउट होत्या. सर्व मेन्यूमधून गायब केलेलं होतं. ज्या काही गोष्टी समोर आल्या त्या फक्त कशा तरी फ्राय केलेल्या आणि घाईघाई शिजवलेल्या होत्या वाटतं. त्यांची प्रसिद्ध आमरस थाली ही किमतीमध्ये अजिबात वर्थित नाही वाटली. क्वालिटी खूपच असामान्य वाटली. त्यात पापडीच्या सर्व केली ती एकदम बोगस होती, विचारायलाच नको. चवीत अजिबात ताजेपणा नव्हता आणि ती रेग्युलर क्वालिटी अजिबात वाटत नव्हती. बरं, जेवणाची चव सोडली तर सर्व्हिस त्यातूनही वाईट. अनलिमिटेड थाली म्हटली तर स्टाफने स्वतःहून विचारून वाढलं पाहिजे, पण इथे आम्हाला त्यांना पुन्हा पुन्हा हाका माराव्या लागत होत्या, वारंवार बोलावं लागत होतं. तेव्हा कुठे ते आमच्या टेबलावर डुकून पाहत होते. ग्राहक म्हणून हा अनुभव खूपच मनस्तापी देणारा होता. माझ्या या हॉटेल मॅनेजमेंटला एकच सल्ला आहे आणि सुचवणी आहे की तुम्ही तुमचा स्टाफ सुधारा आणि ग्राहकांची करेपणा ठेवा. सिलेंडर नसेल तर स्पष्ट सांगा, पण ग्राहकांना अर्धवट आणि बोगस वाढून त्यांचे पैसे आणि वेळ वाया घालू नका. तुम्हालाही पुण्याच्या या नैवेद्य थालीमध्ये असाच अनुभव आला आहे का? कॉमेंटमध्ये करून नक्की सांगा. व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.